महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत मतभेद, मूर्तिजापुरात कोण मारेल बाजी. राज्यभरात विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर निकालाला अवघे काही तास बाकी असताना निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामध्ये अनेक मतदार आणि राजकीय विश्लेषकांमध्ये तर्कवितर्क लावून उमेदवार निवडून येण्याचा दावा दाखल करत असतानाच मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भाजप व वंचित बहुजन व महाविकास आघाडीमध्ये वर्चस्वाची लढाई आहे. तर महाविकास आघाडीचे रवी राठी यांनी प्रहारच्या कडून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे हे किती मताधिक्य घेऊ शकतात यावर मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल अवलंबून असल्याचं बोललं जाते. तर दुसरी बाजू म्हणजे एमआयएमचे सम्राट सुरवाडे हे मुस्लिम समाजाचे मते घेतली असतील तर यामुळे सुद्धा राजकीय समीकरण बदलू शकते. यामुळे या मतदारसंघात जातीय राजकारणासह मतविभाजनाचा मुद्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मूर्तिजापूर मतदारसंघात ऐन निवडणुकीच्या वेळी सूत्र चेंज झाले आहेत. गत 15 वर्षांपासून भाजपचे हरीश पिंपळे मूर्तिजापूरचे प्रतिनिधित्व करतात. मात्र यावेळेस त्यांच्या उमेदवारीवर अनिश्चितीचे सावट होते. पदाधिकाऱ्यांवर दबावानंतर भाजपने शेवटच्या टप्प्यात त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. भाजपने योगी आदित्यनाथ यांनी प्रचार सभा घेऊन मतदारसंघात वातावरण निर्मिती केली. हरीश पिंपळे यांच्यासमोर वंचितचे डॉक्टर सुगत वाघमारे यांचे मोठे आव्हान होते. गेल्या निवडणुकीत वंचितला अवघ्या 1910 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. वंचितचे उद्योजक डॉक्टर सुगत वाघमारे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून मतदारसंघात तयारी केली आहे. विविध कार्यक्रम व उपक्रमांमधून डॉक्टर वाघमारेंनी मोर्चे बांधणीवर भर दिला. मूर्तिजापूर मतदारसंघात भाजपसह वंचितचे प्राबल्य आहे. महाविकास आघाडीमध्ये मूर्तिजापूर मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला आहे. निवडणूक डोळ्यापुढे ठेवून काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेले सम्राट डोंगरदिवे यांना पक्षाने संधी दिली. त्यामुळे गेल्या वेळेस राष्ट्रवादीकडून लढत 3ऱ्या क्रमांकाची 41,155 मते घेणारे रवी राठी यांनी बंडखोरी केली. महापरिवर्तन आघाडीकडून प्रहारकडून ते निवडणूक लढत आहे. त्याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय महाविकास आघाडी अंतर्गत नाराजी व गटबाजीचे वातावरण असल्याने डोंगरदिवेंच्या अडचणीत वाढ झाली होती. मात्र त्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेऊन वातावरण बदलले असल्याचं बोललं जाते. त्यामुळे वंचितचे मताधिक्य कमी होऊन या दोघांच्या चुरसमध्ये कमळ फुलू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी उपसंपादक छाया सनीशे दाडंबी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.